स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी तोरणपट्टी बनवलेली आहे। तर पुढे इथे मी या साईडला एकूण 22 चेन बनवलेले आहेत। तर इथे आपल्याला एक, दोन, तीन, चार, पाच, त्यानंतर पुढे दोन चेन मधील दोन चेन झाल्या आणि ही तीन चेन आहेत साईडच्या, त्या साईडचं क्रोशी झालेलं आहे। तर इथे आपल्याला खाली 5 चेन सोडायचे आहेत। 1 2 3 4 5 आणि खाली 2 चेन सोडून खालील चेनमध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे। हे असं पूर्ण पट्टीला असं इकडे विणायचं आहे। दोन चेन सोडल्या खाली आणि तिसऱ्या चेनमध्ये परत क्रोशिया विणलेला आहे। सेम पुढेही दोन चेन सोडायचे आहेत आणि पुढील चेनमध्ये क्रोशिया विणायचा आहे। एकूण अशा आपल्याला 7 स्टेप विणायचे आहेत। 1 2 3 4 5 6 आणि त्यानंतर हे क्रोशियाचं घर इथे आपल्याला हे ह्या क्रोशीच्या वरील चेनच्या घरामध्ये ही 7वी स्टेप विणून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला पुढील क्रोशीच्या घरामध्ये चेन विणायची आहे। इथून परत आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि याच क्रोशीच्या घरावरती सेम क्रोशियाचं घर विणायचं आहे। पुढे 2 चेन द्यायचे आहेत। समोरील क्रोशियाच्या घरावरती क्रोशियाचं घर विणून घ्यायचं आहे। इथे आपल्याला खालील 2 चेनमध्ये पण सेम 2 क्रोशियाची घर विणायची आहेत आणि साईडच्या या चेनवरील घरावरती पण एक क्रोशियाचं घर विणायचं आहे। त्यानंतर इथे पुढे आपल्याला 1 2 3 चेन आणि वरील 3 चेन, ह्या 3 चेन द्यायच्या आहेत आणि इथे आपल्याला या क्रोशियाच्या घरावरती क्रोशिया विणायचे आहे। त्यानंतर पुढे आपल्याला ह्या 4 चेनमध्ये मधील 2 बाकी चेनमध्ये 2 क्रोशिया आणि साईडच्या ह्या क्रोशियाच्या घरावरती पण एक क्रोशिया। सेम पुढे आपल्याला परत 2 चेन विणायचे आहेत आणि पुढील क्रोशियाच्या घरांवरती क्रोशियाची घरं विणून घ्यायची आहेत पूर्ण। परत पुढे 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशियाच्या चेनवरती आपल्याला चेन विणून घ्यायची आहे।
पुढे इथे पुढील चेनवरती चेन विणून घ्यायची आहे. इथे आपल्याला परत 2 चेन द्यायचे आहेत आणि इकडील प्रमाणे इथे मध्यभागी चेन विणायची आहे एक. आणि वरील ह्या क्रोशेच्या चेनवरती पण चेन विणून घ्यायची आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत आणि समोरील ह्या क्रोशेच्या घरावरती क्रोशेचं घर विणायचं आहे. सेम पुढेही असंच विणत जायचं आहे. इथे आपल्याला ह्या चेनवरती ह्याच्या अलीकडील चेनवरती इथे परत क्रोशे विणून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला सेम 3 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या ह्या 3 चेन आणि इथे आपल्याला ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. पुढे आपल्याला सेम इथे चेनच्या घरामध्ये आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. परत सेम मागील प्रमाणेच 2 चेन मध्यभागी आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. समोरील ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. मध्यभागी एक चेन द्यायची आहे. साईडला पण इकडे चेन विणायची आहे आणि परत 2 चेन पुढेही सेम परत या 2 चेन इथे क्रोशियाच्या घरावरती क्रोशियाचं घर. इथे आपल्याला परत ह्या खालील 2 चेनमध्ये 2 क्रोशिया विणायचे आहेत. इथे परत आपल्याला इथल्याप्रमाणेच 3 चेन द्यायचे आहेत आणि वरील 3 चेन 1 2 आणि ही तिसरी स्टेप इथे आपल्याला परत क्रोशियावरती क्रोशिया विणायचं आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत. ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचं आहे. पुढील 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशियावरील चेनमध्ये आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. परत पुढे चेनच्या मध्यभागी एक क्रोशियाच्या मध्यभागी एक चेन द्यायची आहे आणि चेनच्या मध्यभागी एक चेन पुढील 2 चेन बनवायचे आहेत आणि या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला खालील चेनमध्ये इथल्याप्रमाणेच इथे 4 क्रोशिया साईडचे विणायचे आहेत. इथे साईडच्या
ह्या 3 साईडचे आणि ह्या 3 चेन बनवून झाल्यानंतर आणि क्रोशियावरती क्रोशिया विणून झाल्यानंतर खाली ह्या चेनमध्ये सेम खालीलप्रमाणेच 4 एकूण 4 इथे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या साईडच्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे. क्रोशियाच्या मध्यभागी एक चेन द्यायची आहे आणि पुढील क्रोशियाच्या वरील चेनमध्ये एक चेन देऊन परत मध्यभागी 2 चेन ह्या क्रोशियावरती क्रोशिया. इथे परत आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि इथे ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. इथे परत 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या क्रोशियाच्या मध्यभागी एकूण आपल्याला हे साईडचे 2 आणि हे 3 क्रोशिया. त्यानंतर इथे मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत आणि इकडे आपल्याला परत 3 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इकडे या चेनवरती 3 क्रोशिया मध्यभागी 2 चेन आणि साईडचे 3 क्रोशिया विणायचे आहेत. पुढेही सेम आपल्याला ह्या खालील चेनवरती 3 क्रोशिया मध्यभागी 2 चेन आणि साईडचे 3 क्रोशिया असं विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला साईडच्या 3 चेन द्यायचे आहेत. इथून आपल्याला मध्यभागी ह्या चेनच्या 3 क्रोशिया विणायच्या आहेत. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि परत साईडचे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे सेम परत पुढील ह्या 3 क्रोशियावरती चेनमध्ये 2 चेनमध्ये इथे साईडचे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी परत 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढील चेनमध्ये बी सेम साईडचे 3 क्रोशिया विणायचे आहेत आणि उरलेले 3 क्रोशिया पुढील बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे 2 चेन द्यायचे आहेत आपल्याला आणि या साईडच्या 3 क्रोशियाच्या चेनवरती आपल्याला इथे चेन विणायची आहे. त्यानंतर पुढे परत 2 चेन द्यायचे आहेत आणि या साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहे. सेम पुढेही असेच परत 2 चेन साईडच्या या क्रोशियाच्या चेनमध्ये चेन काढून घ्यायची आहे. सेम पुढेही चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत मध्यभागी. त्यानंतर ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. परत पुढील 2 चेन बनवायचे आहेत. परत 2 चेन द्यायचे आहेत. ह्या साईडच्या क्रोशियाच्या वरती आपल्याला
क्रोशिया विणायचा आहे. 1 2 3 4 स्टेप झाल्या होत्या. ते 1 2 3 4 आणि परत 2 चेन द्यायचे आहेत आणि परत पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. इथे एकूण आपल्या 5 स्टेप झाले आहेत. 1 2 3 4 5. परत मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत आणि सेम मागे आपण असं विणलं होतं तसेच द्यायचं आहे. खालील ह्या 4 क्रोशिया आणि वरती 2 चेन 1 क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला या घरामध्येच साईडचे 3 क्रोशिया, त्यानंतर मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडचे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे आपल्याला ह्या 3 क्रोशिया विणून झाल्यानंतर ह्या साईडच्या चेनमध्ये पण आपल्याला सेम 3 क्रोशिया विणायचे आहेत साईडचे. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि साईडचे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढेही सेम आपल्याला ह्या खालील चेनमध्ये साईडचे 3 क्रोशिया, मध्यभागी 2 चेन आणि परत पुढील 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे आपल्याला इथे साईडचे 3 चेन बनवायचे आहेत आणि याच क्रोशियाच्या घरावरती आपल्याला सेम खालीलप्रमाणेच मध्यभागी 2 चेन देऊन 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढेही आपल्याला सेम या चेनच्या घरामध्ये इथूनप्रमाणेच 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत आणि पुढील 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. सेम पुढेही आपल्याला इथे 2 चेनच्या घरामध्ये पण आपल्याला इथे 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपली बघी चेन द्यायची आहे. मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. सेम पुढेही आपल्याला परत 2 चेन आणि ह्या क्रोशियाच्या घरावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे 1 2 3 घरं झाल्यानंतर इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या साईडच्या 2 चेनमध्ये आपल्याला साईडचे 3 क्रोशिया, मध्यभागी 2 चेन आणि पुढील 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे सेम आपल्याला चेनच्या मध्यभागी एकूण 6 क्रोशिया 2 चेन देऊन मध्यभागी विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढेही या 2 चेनमध्ये उरलेले 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत.
परत आपल्याला इथे 3 चेन द्यायचे आहेत आणि यात 6 क्रोशियावरती सेम मागीलप्रमाणेच 6 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. पुढील चेनमध्ये पण पुढील 6 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सेम इकडे पुढील चेनच्या घरामध्ये पण हे 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. हे 6 क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि या क्रोशियाच्या घरावरती आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचा आहे. पुढेही सेम आपल्याला परत 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशियाच्या घरावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. पुढेही 2 चेन सेम ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. दोन चेन बनवायचे आहेत आणि क्रोशीच्या चेनमधून चिपक्या बनवून घ्यायचे आहे. इथे पण आपल्याला क्रोशीच्या घरामध्ये चेन द्यायची आहे आणि वरील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. परत 2 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला मागीलप्रमाणेच क्रोशीच्या घरावरती क्रोशिया विणायचा आहे. पुढेही सेम असंच विणायचं आहे. दोन चेन बनवायचे आहेत आणि ह्या क्रोशीच्या घरावरती चेन विणायची आहे. इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या 2 चेनच्या घरामध्ये आपल्याला 6 क्रोशिया विणायच्या आहेत मागीलप्रमाणेच. त्यानंतर पुढेही सेम या 2 चेनच्या घरामध्ये 6 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. पुढील घरामध्ये पण त्याच्या पुढील घरामध्ये पण सेम असेच आपल्याला 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे आपल्याला ह्या 6 क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला 1 2 3 चेन द्यायचे आहेत. हे 6 घर झाले तर हे आपलं 7वं घर आहे विणायचं 6 क्रोशियांचं. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत. सेम हे तिन्ही पण घरातले आपल्याला असेच क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. इथं आल्यानंतर आपल्याला ह्या साईडच्या 3 क्रोशियावरती आपल्याला इथे 2 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. पुढेही आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. सेम असंच हे इथेपर्यंत बनवून घ्यायचं आहे. साईडला आल्यानंतर चेनमधून चेन काढून घ्यायचे आहेत. 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील स्टेप विणायचे आहेत सेम खालीलप्रमाणेच. इथे आल्यानंतर आपल्याला 1 2 3 4 5 6 7 स्टेप झालेल्या आहेत. ह्या 1 2 3 4 5 6 आणि 7. तर इथे आपल्याला ह्या 2 चेनवरती आपल्याला इथे क्रोशिया विणायचे आहेत. 2 चेनमध्ये आणि पुढील ह्या क्रोशियावरती एक क्रोशिया विणायचा आहे. हे विणून झाल्यानंतर इथे आपल्याला 1 2 3 चेन साईडच्या
आणि परत मध्यभागील 3 चेन असे एकूण 6 चेन द्यायचे आहे तिथं आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. पुढे इथे आपल्याला याच चेनच्या घरामध्ये 2 चेनमध्ये 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. आणि साईडच्या क्रोशियावरती 1 क्रोशिया विणून घ्यायचा आहे. परत पुढे आपल्याला सेम आहे खालीलप्रमाणे तसंच वरती विणून घ्यायचं आहे. मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडचे खांब किंवा हे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि स्टेप पूर्ण करून घ्यायचे आहे. साईडच्या या क्रोशियाच्या मध्यभागील चेनमध्ये चेन विणल्यानंतर परत पुढील चेन विणायची आहे आणि वरील चेन विणल्यानंतर परत पुढील 2 चेन बनवायचे आहेत आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. परत 2 चेन विणायचे आहेत. पुढील क्रोशियाच्या वरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. सेम पुढे पण असंच विणायचं आहे. दोन चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला क्रोशिया विणलेला आहे. तर इथे आपल्याला ह्या 2 चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढील या क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 1 2 3 चेन परत वरील 3 चेन असे एकूण 6 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. ह्या चेनमध्ये 4 क्रोशिया एकूण पुढील विणून घ्यायचे आहेत. चार साईडच्या ह्या क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे इथे आपल्याला ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. 2 चेन द्यायचे आहेत मध्यभागी आणि पुढील ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला क्रोशियाच्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढील क्रोशियावरती चेन विणायची आहे आणि पुढील घरामध्ये चेन विणायची आहे. नंतर 2 चेन द्यायचे आहेत आणि याच क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. परत 2 चेन बनवायचे आहेत आणि खालील ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये एकूण साईडचे 2 आणि मध्यभागील 2 असे करून 4 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. इथे सेम खालीलप्रमाणे साईडचे 3 चेन आणि वरील 3 चेन असे एकूण 6 चेन बनवायचे आहेत आणि पुढे आपल्याला इथे ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. इथे पुढे खालील या चेनमध्ये 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि समोरील या चेनच्या घराच्या क्रोशियाच्या वरील चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढेही सेम क्रोशियाच्या घरामध्ये चेन विणायची आहे आणि वरील चेनमधून चेन काढून घेऊन परत 2 चेन द्यायचे आहेत. इथे आपल्याला खालील क्रोशियाच्या घरावरती क्रोशिया विणायचा आहे. इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि ह्या 4 क्रोशियाच्या घरावरती क्रोशिया विणायचा आहे. नंतर पुढे इथे आपल्याला ह्या 6 चेनमध्ये आपल्याला
क्रोशिया विणायचे आहेत. 2 चेन द्यायचे आहेत आणि पुढील हे साईडचे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. यानंतर पुढे आपल्याला इथे या चेनच्या घरामध्ये पुढील 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडचे 3 चेन विणायचे आहेत आणि इकडे प्रमाणे इकडे आपल्याला पुढे विणत जायचं आहे. मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत आणि पुढील 6 क्रोशिया प्रत्येक चेनमध्ये विणून घ्यायचे आहेत. आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या साईडच्या क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे परत 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या चेनवरती आपल्याला इथे क्रोशिया विणून घ्यायचं आहे. पुढेही सेम आपल्याला असंच ह्या 2 चेनवरती 2 चेन आणि क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचं आहे. पुढे चेनच्या घरामध्ये चेन काढून घ्यायची आहे. क्रोशियाच्या घरामधून एक चेन घेऊन पुढील चेनच्या घरामध्ये पण चेन विणून घ्यायची आहे. परत 2 चेन बनवायचे आहेत मध्यभागी आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचं आहे. दोन चेन बनवायचे आहेत इथं आणि ह्या पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. परत 2 चेन इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये पुढील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढील ह्या साईडच्या 3 क्रोशिया विणल्यानंतर मध्यभागील 2 चेन द्यायचे आहेत आणि पुढील साईडच्या 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. आणि पुढेही आपल्याला सेम ह्या पुढील 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया मध्यभागील 2 चेन विणायचे आहेत. साईडचे सर्व असे क्रोशिया विणल्यानंतर परत पुढे इथे आपल्याला साईडच्या 3 चेन बनवायचे आहेत आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. खाली 6 क्रोशिया होते तसे सेम पण वरती 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढेही आपल्याला सेम इकडच्या घरामध्ये चेनच्या पुढील 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्याच्या तिसऱ्या क्रोशियाच्या वरती आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचं आहे. पुढील घरांवरती घरे विणून घ्यायची आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. साईडच्या या 2 चेन विणायच्या आहेत. परत सेम खालीलप्रमाणेच या घरांवरती घरं विणून घ्यायची आहेत. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर पुढेही पुढील उरलेल्या 2 स्टेपवरती इथे सेम असे 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करायची आहे. पुढील 3 चेन विणायचे आहेत सेम मागीलप्रमाणेच आणि सेम ह्या 3 स्टेपवरती 6 क्रोशियाची घरं विणून घ्यायची आहेत आणि पुढील ही घरं विणून घ्यायची आहेत. पुढे इथे आपल्याला क्रोशियाची घरं विणून झाल्यानंतर या 3 क्रोशियाच्या घराच्या तिसऱ्या घरावरती आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचं आहे. परत पुढील घरं विणून घ्यायची आहेत आणि
ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये खाली आपल्याला 1 2 3 4 5 6 7 स्टेप होत्या. वरती पण आपल्याला सेम ह्या 6 स्टेपवरती 6 स्टेप विणायचे आहेत. आणि ह्या स्टेपमध्ये आपल्याला इथे ह्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला 4 क्रोशिया विणायचे आहेत. ह्या 4 क्रोशिया विणल्यानंतर इथे आपल्याला सेम मागील प्रमाणे इकडील स्टेप प्रमाणे जिथे साईडच्या 3 चेन आणि वरील 3 चेन असे एकूण 6 चेन विणायचे आहेत. आणि इथे आपल्याला ह्या क्रोशियाच्या घरावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. आणि ह्या चेनमध्ये आपल्याला पुढील क्रोशियाची घरं विणून घ्यायची आहेत. 4 क्रोशियाची घरं विणल्यानंतर पुढील ह्या क्रोशियाच्या घरावरती क्रोशिया विणायचा आहे. आणि उरलेली क्रोशियाची घरं विणून घ्यायची आहेत. आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आल्यावरती आपल्याला इथे साईडचे क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये सेम खालीलप्रमाणेच 4 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. वरील 6 चेन बनवायचे आहेत. आणि चेनच्या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे. पुढील ह्या चेनमध्ये एकूण साईडचे मिळून 4 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे सेम या घरावरील सेम घरं विणून घ्यायची आहेत. क्रोशियाची 2 मध्यभागी चेन देऊन असंच पुढे विणत जायचं आहे. आणि असं पूर्णपणे विणून घ्यायचं आहे. सर्व बाजूने असं विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला असे गोंडे लावून घ्यायचे आहेत. तर इथे पहिल्यांदा 3 चेनची घरं सोडल्यानंतर मी मणी लावलेला आहे. त्यानंतर पुढे 20 घरं सोडून मणी लावून खाली हे बनवलेलं आहे. त्यानंतर पुढे विणायचं आहे. तर इथे मी 7 घरं चेनची विणल्यानंतर इथं मणी लावून विणलेलं आहे. पुढेही 22 ते 21 घरं चेनची सोडलेली आहेत आणि पुढे विणलेलं आहे. तर इथे आपल्याला पहिल्या 3 चेन दिल्यानंतर चौथ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला एकूण 3 क्रोशिया विणायच्या आहेत. परत आपल्याला पुढील चेनच्या घरामध्ये पण 3 क्रोशियाची घरं विणायची आहेत. पुढेही परत आपल्याला असंच हे फिरवायची आहे चेन. आणि पुढील चेनच्या विरुद्ध चेनच्या घरामध्ये आपल्याला पुढील 3 चेन विणायचे आहेत. सेम पुढेही आपल्याला परत पुढील चेनच्या घरामध्ये एकूण अशी प्रत्येकी चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत.
पूर्ण असं हे चेनला चारी बाजूने विणून घ्यायचं आहे. हे असं पूर्ण विणून झाल्यानंतर इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे असं तयार झालेलं आहे. अशी पूर्ण विणून घ्यायचं आहे. असे हे तोरण तयार झालेले आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.